तुम्ही बघा, सर्वसामान्य कुटुंबातील महिला नेतृत्व हे गुण प्रत्येकामध्ये असतात. आज स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षण आहे आणि मोठ्या संख्येने आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण बघितलं, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50%ची मर्यादा ओलांडून 70-72% महिला आज लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात. त्यामुळे महिलांचा सहभाग वाढल्यानंतर काम सुद्धा चांगल्या पद्धतीने होतील, कारण की महिलांमध्ये ते गुण आहे की सर्वांचा विचार करून सर्वांना न्याय द्यायचा, सगळ्यांना सांभाळून घ्यायचं आणि जे काम आपण हाती घेऊ ते प्रामाणिकपणे चांगलं उत्तम करणं हा महिलांचा मूळ स्वभाव असतो. आणि तो अधिकारामध्ये अधिकार त्यांना जर दिला तर त्याचाही अनेक लोकांना फायदा आपण करू. पण महिलांचं स्वप्न भंग झालेलं आहे आणि महिला आक्रोश करताना आपल्याला दिसत आहे.